दिवशी आमच्याकडे पैसे नव्हते आणि तिथे लग्न चाललेलं होतं तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि त्या लग्नात आम्ही असंच गेलो, तिथे पेटे घेतले आणि तिथं कोणाचं लग्न होतं काय होतं आम्हाला काही नाही माहिती. त्या लग्नात बसून मी आणि निक शास्त्रीचे निक आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. आणि तिथं जे नवरा नवरी होते त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यांना सुद्धा माहित नव्हतं की आम्ही कोण आहे काय आहे. हा सुद्धा एक किस्सा मी तुम्हाला याच्या सोबतच शेअर केला. आपण बघणार तितक्या लांब पर्यंत फक्त पाणी आणि पाणीच आपल्याला दिसणार. पाण्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच दिसणार नाही. इकडे समोर जे आपण बघतोय ती मंगल कार्यालय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडं बघा, पटेल मल्टीपर्पज हॉल दिलेलं आहे. एक दिवशी आमच्याकडे पैसे नव्हते आणि तिथे लग्न चाललेलं होतं तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि त्या लग्नात आम्ही असंच गेलो, तिथे पेटे घेतले आणि तिथं कोणाचं लग्न होतं काय होतं आम्हाला काही नाही माहिती. त्या लग्नात बसून मी आणि निक शास्त्रीचे निक आम्ही दोघांनी मिळून मस्तपैकी जेवण केलं. आणि तिथं जे नवरा नवरी होते त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. त्यांना सुद्धा माहित नव्हतं की आम्ही कोण आहे काय आहे. हा सुद्धा एक किस्सा मी तुम्हाला याच्या सोबतच शेअर केला. ते आता हॉल जिथे ते लग्नाचं मी सांगितलं ते हॉल सुद्धा आता बुडलेलं आहे. आणि समोर जिकडे जे आहे ते निक शास्त्रीचे निक्स ते व्हिडिओ बनवत आहेत. आणि हे जे ठिकाण दाखवलंय मी, हा हायवे, हा मेन पुणे बेंगलोर हायवे आहे. पुणे बेंगलोर हायवे वरती हायवेला लागूनच हे पाणी आहे. त्याच्या बाजूला अपोजिट साईडला त्या पण बाजूला दोन्ही बाजूला पाणी आले. ही दुकानं वगैरे कशी बुडल्यात काय सांगायला नको. अशा पद्धतीने हे झालंय सगळं. कुबोटाचे शोरूम, कुबोटाचे ट्रॅक्टर कोणाकोणाकडे आहेत नक्की कॉमेंट मध्ये सांगा. कुबोटा इज द बेस्ट. टाकायला अजिबात कुबोटाचा एक्सपिरियन्स सुद्धा टाका. आणि तेव्हा तिकडे सोनालिकाचं सुद्धा ट्रॅक्टरचं शोरूम आहे. त्यानंतर तिकडे सागर ऑटोमोबाईल्स ते काय माहित नाही, पण हे तर ट्रॅक्टरचे शोरूम आहेत. ट्रॅक्टर तुमच्याकडे हे जर असतील तर ते नक्की कॉमेंट मध्ये सांगा.